शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आमदार सतेज पाटील समविचारी नेत्यांना सोबत घेणार। शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील व स्वर्गीय दलित मित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबियांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे। त्यामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले। या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांच्या सोबत ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू असा विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ येथे व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ, जयसिंगपूर नगर परिषद आणि तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली। यावेळी ते बोलत होते। आमदार सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की सरकारने मतदार यादीत घोळ निर्माण केला आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी याबाबत दक्ष राहिले पाहिजे। उशिरा का होईना पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे आपली सत्ता येण्यासाठी आजपासूनच प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे। प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सत्ता आपली येण्यासाठी इच्छुकांनी सुद्धा 2 पावले मागे येऊन जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी एकत्रित येऊन पुन्हा प्रयत्न करावे। श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले की शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत। माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा झाली आहे। माजी आमदार उल्हास पाटील यांनाही सोबत घेऊन ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल। आपली सत्ता येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत। येत्या 4 दिवसात तालुकास्तरीय मेळावा घेऊन या निवडणुकीची दिशा स्पष्ट केली जाईल। आजपासूनच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी। युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता येण्यासाठी एकदिलाने काम करणार आहोत। कार्यकर्त्यांनीही आजपासून निवडणुकीच्या कामाला सुरुवात करून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। यावेळी जयसिंगपूर, शिरोळ आणि तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते। अनेक कार्यकर्त्यांनी व इच्छुक उमेदवारांनी आमदार सतेज पाटील, सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली। दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले।